दीपकचा सत्कार कार्यक्रम सुरू झालेला आहे दुपारी 12:30 वाजता आणि 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला. आणि अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असला तर पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजून जाईल. व्हिडिओ थोडेसे मागं पुढे झालेले आहेत, त्याबद्दल मी अगोदर सॉरी म्हणलेलं. एक ताई म्हणती होत आहे, ताई सॉरी म्हणू नको. तर हो, थोडासा गोंधळ चालू आहे त्यामुळे असं होत आहे. आणि अगोदरच्या व्हिडिओमधली जी कमेंट मी वाचली ना, खरंच माझं हृदय भरून आलं. सगळ्या ताईंना खूप रडवलं मी, त्याबद्दल सॉरी म्हणत आहे. सगळ्या ताई म्हणत होते की ताई जसा व्हिडिओ आम्ही चालू केला तसं आमच्या डोळ्यातनं अश्रू जात होते. तर हो ताईंनो, तुम्हाला असं वाटत असेल तर मला काय वाटत असेल ना. खरंच खूपच म्हणजे आनंदाची तर गोष्ट आहे ही, खूप आनंद आहे सगळ्यांना, पण आनंदाचीच अश्रू आहे इथे आणि कुठंतरी थोडंसं दुःख आहे आणि आनंद जास्त आहे. बघू शकता सगळे पाहुणे आलेले आहेत, सगळ्यांची गळाभेट होत आहे. म्हणजे आपण दररोज भेटत नाही, फक्त फोनवर आपलं बोलणं चालू असतं. आपण कितीही जवळचे आपले नातेवाईक असो, एक कार्यक्रमाच्या निमित्तानंच आपण एकत्र येतो. आणि सगळ्या माझ्या बहिणी आलेल्या आहेत, ननंदबाई आलेल्या आहेत, सगळेजण आलेले आहेत पाहुणे आणि सगळ्यांची गाठाभेट झालेली आहे, गळाभेट झालेली आहे. आणि आता कार्यक्रम संपलेला आहे. टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत. आता आम्हाला जायचं आहे गावाकडे, म्हणजे गावाकडेही सत्कार ठेवलेला आहे. तर घरी गेलो, फ्रेश झालो आणि परत आम्ही गावाकडे आलेलो आहोत. इथं पण टायमिंग दिलेलं आहे. म्हणजे दीपक आल्यापासून विचारत होती, म्हणजे तारीख मागत होती की कुठली तारीख देणार, म्हणजे फंक्शन ठेवायचं आहे गावामध्ये, सत्कार कार्यक्रम ठेवायचा आहे गावामध्ये, सगळ्यांचं म्हणणं होतं. तर बघा, दीपकला तर जास्त सुट्ट्या नाही आहेत. 4 तारखेला दीपक घरी आला आणि 16 तारखेला दीपक जाणार आहे. मग आम्ही विचार केलं की 11 तारखेला तरी आम्ही सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे, तर त्या दिवशी आम्ही गावाकडे जाऊ. म्हणजे दिवसभर फंक्शन हॉलमध्ये आम्ही कार्यक्रम ठेवला. म्हणजे दुपारी 12 ते 5चं टायमिंग आम्ही तिथं ठेवलेलं होतं. सगळ्यांना दिलेलं पण होतं आणि सगळेजण आलेले आहे. दीपकला आशीर्वाद दिलेला आहे, खूप छान वाटलं. मग 5च्या पुढून आम्हाला गावाकडे यायचं होतं. इथं पण सगळी तयारी केलेली आहे, बघू शकता. दीपकचं खूपच छान स्वागत केलेलं आहे. इकडे डोजर ठेवलेले आहेत आणि त्यावरती फुलं ठेवलेले आहेत आणि फुलाने दीपकचं स्वागत करत आहेत आणि वाजत गाजत पूर्ण गावामध्ये दीपकची मिरवणूक काढलेली आहे. आणि सगळे गावातले आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. मुंगीसारखे लोक दिसत आहेत. म्हणजे थंडी खूप आहे तरी पण बघा, दीपकचं स्वागत करण्यासाठी सगळेजण आलेले आहेत. खूप छान वाटत आहे. सगळं बघून हृदय भरून आलं माझं. लहान असो मोठे असो सगळेजण आलेले आहेत दीपकचं स्वागत करण्यासाठी. आणि बघू शकता फुलाचा वर्षाव होत आहे. दीपकला आतमध्ये थांबवलं आणि इकडे हे जे आहे ना डोजर ठेवलेले त्यावरून फुलाचा वर्षाव करत आहे दीपकवरती. बघू शकता फुलांनी दीपकचं स्वागत केलेलं आहे. आणि गावामध्ये जितके मंदिर आहेत, मंदिरला अगोदर जायचं आहे. तर अगोदर आम्ही आलेलो आहोत हनुमान मंदिरला. तर इथं दीपकचं स्वागत झालं. आता इथून जे तुम्हाला दिसत आहे समोर हनुमान मंदिर आहे. तर वाती, तेल, नारळ, प्रसाद आणलेला आहे. तर अगोदर आम्ही हनुमान मंदिरला आलेलो आहोत आणि इथं दीप प्रज्वलित करून धूप लावून नारळ ओवाळायचा आहे, प्रसाद ठेवायचा आहे. आणि मगच आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर, लक्ष्मी मंदिर, परत तिकडं जत्रा चालू आहे गावामध्ये आता. तर मठामध्ये गुरु आलेले आहेत, तर गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी जायचं आहे. तर असंच मिरवणूक काढतच आम्ही जात आहोत. अगोदर सगळे मंदिरमध्ये आम्ही जात आहोत. म्हणजे दीपपूजित करणं, नारळ ओवाळणं, प्रसाद ठेवणं, हे सगळं म्हणजे देवाचे दर्शन घेऊनच आम्ही मठामध्ये जाणार आहोत. मग तिथं गुरुचे दर्शन करून मग आम्ही आईच्या घरी जायचं आहे, धीराच्या घरी जायचं आहे. आणि धीराच्या घरामध्ये आज भजन पण ठेवलेलं आहे. तर भजनाचाही कार्यक्रम आहे. तर आम्ही आलेलो आहोत हनुमान मंदिरला. तर मी आता जास्त काही तुम्हाला सांगणार नाही आहे, तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा आणि एन्जॉय घ्या. तर हेच आहे आमच्या गावातलं हनुमान मंदिर. तुम्ही म्हणत असाल की त्याचं गाव कोणतं आहे, तर माझं गाव सोनाळा आहे आणि सासर पण हेच आहे. म्हणजे हे माहेर आणि सासर एकच आहे. तर आलेलो आहोत. तर वेदिका आरतीचं ताट घेऊन आलेली आहे. तर वेदिका आणि दीपकचे पप्पा सगळे आतमध्ये जात आहेत. म्हणजे हनुमान मंदिरमध्ये बाया जाऊ नये असं म्हणलं जातं, म्हणून मी अश्विनी बाहेरच थांबले. म्हणजे सगळेजणच बाहेर थांबलेले आहेत, आम्ही आतमध्ये गेलेलो नाही. फक्त बाहेरून आम्ही देवाचं दर्शन करून घेतलेलं आहे. फक्त वेदिका दीपकसोबत आतमध्ये जात आहे. म्हणजे तिच्याजवळ आरतीचं ताट आहे, प्रसाद आहे आणि तेल वाती सगळं आणलेलं आहे. आणि इकडे बघू शकता लहान मुलं सगळे इकडे डॅन्स करत आहेत, त्यांचं वेगळंच नाद आहे. म्हणजे सगळेजण एन्जॉय करत आहे. सगळ्यांना इतका आनंद झालेला आहे ना, लहान असो मोठे असो सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. आणि असं म्हणत आहेत की गावामध्ये दीपक पहिलाचा जी मिलिटरीमध्ये गेलेला आहे, म्हणजे या अगोदर कोणीच गेलेलं नाही, म्हणून दीपकचं खूपच असं
सन्मानाने भव्य स्वागत केलेलं आहे. जसं इकडे इकडे डोजे आणून ठेवले, मग त्यामध्ये फुलं भरून दीपकचं फुलानं स्वागत केलेलं आहे. पुढे मिलिटरीमध्ये गेलेली दीपक पहिला आहे जे मिलिटरीमध्ये गेलेला आहे पूर्ण गावामध्ये. त्यामुळे दीपकचं खूपच असं भव्य स्वागत केलेलं आहे. सगळेजण आलेले आहेत, मिरवणूक काढत आहेत पूर्ण गावामध्ये, वाजत गाजत स्वागत दीपकचं इकडं होत आहे. तर हनुमान मंदिरमध्ये सगळेजण आलेले आहेत. मामा आहेत, दीपक, त्याचे पप्पा, वेदिका आलेले आहेत आणि अगोदर दीपपूजित केलेलं आहे आणि पूजन करून घेतलेलं आहे. नारळ वाळलेले म्हणजे समोर ठेवलेले आहेत आणि इकडं व्हिडिओ फोटोशूट हे सगळं होत आहे. तर कॅमेरामॅन जसं सांगत आहे तसं पोज देत आहेत, म्हणजे फोटो काढायचा आहे. तर झालेलं आहे देवाचं दर्शन वगैरे, नारळ वाढलेला आहे, प्रसाद ठेवलेला आहे, म्हणजे आम्ही मिठाई घेऊन आलेले आहे तेच देवासमोर ठेवण्यासाठी. तर झालेलं आहे आता देवाचं दर्शन. तर थोडा वेळ आम्ही इथंच थांबलो, म्हणजे इथंही आमचं वाजत गाजत सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. तर आता हनुमान मंदिरमध्ये दर्शन झालेले आहेत. आता जायचं आहे लक्ष्मी मंदिरला. म्हणजे गावामध्ये कसं असतं ना, जवळपासच मंदिर असतात, जास्त दूर नसतात, जवळपासच आहे ते लक्ष्मी मंदिर. आणि इकडं फटाके वगैरे लावलेले आहेत, म्हणजे दीपक जसं गावात दीपकची एंट्री झाली तसे फटाके लावलेलेच आहेत. पण व्हिडिओ म्हणजे तितकं डिटेल व्हिडिओ करणार कोण आहे, म्हणजे जे व्हिडिओवाले आहेत किंवा कॅमेरेवाले आहेत त्यांच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत. पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते, त्यामुळे मला वेगळा कॅमेरा धरावा लागतो आणि ते धरण्यासाठी म्हणजे आम्ही सगळे कार्यक्रमात आहोत आणि व्हिडिओ करणार आहोत. त्यामुळे काही व्हिडिओमध्ये काही क्लिप जे आहे ते मिस झालेलं आहे. जेव्हा मी कॅमेरामॅनलाच बोलणार आहे, ते जर सगळे व्हिडिओ दिले तर तुमच्यासाठी पाठवणार, म्हणजे डिटेल व्हिडिओ पाठवणार आहे. हे जे व्हिडिओ आहे ते मी स्वतः बनवलेले आहे. त्यामुळे काही क्लिप आलेले ते आलेले व्हिडिओमध्ये, म्हणजे तिकडचं खूपच व्हिडिओ असं स्वागत झालेलं गावामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसलेलं म्हणजे थोडंफारच व्हिडिओ बनले. तर आता लक्ष्मी मंदिर, तर हे आहे गावामध्ये लक्ष्मी मंदिर. तर लक्ष्मी गावामध्ये केलेलं आहे, मध्ये कुंकू आणलेलं आहे आणि खूप गर्दी आहे, त्यामुळे वरच्या साईडला मला जास्त जाऊ दिलेलं नाही. फक्त दीपक आणि वेदिका आहे, त्यामुळे खूप छोटा आहे आणि उंचावर आहे जास्त, त्यामुळे दोन्ही चाललेलं आहे. वेदिकाने आरती केलेली आहे, नारळ वाळलेला आहे, पूजन केलेलं आहे आणि प्रसाद ठेवून आता आम्ही जात आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिरला. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर पण जवळपासच आहे, जास्त दूर नाही. गावामध्ये ना मंदिरं खूप जवळजवळ असतात, जास्त दूर नसतात. तर आता आम्ही जात आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिरला आणि इथं ब्राह्मणाचं घर आहे, त्यांनी पण आम्हाला घरी बोलवलं आणि दीपकचं स्वागत केलेलं आहे. जे गावातले पाटील आहे, सरपंच आहेत, त्यांनी पण घरी बोलवून दीपकचं स्वागत केलेलं आहे. पण या सगळ्या क्लिप मिस झालेल्या आहेत, व्हिडिओमध्ये पूर्ण हे आलेले नाही आहेत, त्याबद्दल सॉरी म्हणत आहे. पण मी जे कॅमेरेमॅन आहे ते मला कॅमेरेवाले आलेले आहेत, त्यांना मी बोलणार आहे आणि व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला पाठवणार आहे. म्हणजे व्हिडिओ निवांत येईल पण येईल जरूर तुम्हाला. आणि काही व्हिडिओ मी जसं तुम्हाला म्हणलेलं आहे की दीपक आल्यानंतर म्हणजे जे आम्ही तयारी केलेली होती, कार्यक्रम कशा पद्धतीने केला, ती सगळी व्हिडिओ ना म्हणजे या माझ्याकडे राहिलेच नाही आहेत, ते गेलेले दीपककडे. म्हणजे त्या मोबाईलला मी ते शूट केलेलं होतं आणि ते मोबाईल दीपककडे गेलेला आहे. ते व्हिडिओ तिकडं आहे. दीपकला म्हणलं की पाठवून दे, पण नाही होत, कारण आता दीपक आहे ड्युटीवरती, तर होत नाही. आता बघूया, आता ते व्हिडिओ आले तर मी तुम्हाला पाठवू शकते, कारण दीपक ड्युटीवरती आहे आणि त्याला वेळ भेटत नाही आहे आणि म्हणत होता की तिकडं नेटवर्कचाही प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हे व्हिडिओ येत नाही आहेत. तर असं ताईनो, हे आहे आमच्या गावातलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तर इथं आलेलो आहोत, म्हणजे अगोदर आम्ही हनुमान मंदिरमध्ये गेलो, नंतर लक्ष्मी मातेच्या मंदिराला गेलो, मग तिथं दर्शन करून आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आलेलो आहोत. इथं दर्शन झालेलं आहे आणि इथं आहे ब्राह्मणाचं घर, जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे. तर ब्राह्मणाने आम्हाला सगळ्यांना घरी घेऊन गेले आणि दीपकचा शब्बासकी दिली की आमच्या गावाचं नाव केलं असतं. तर सगळ्यांचं म्हणणं असंच होतं, गावातले जीही आहेत सगळ्यांचं म्हणणं असंच होतं की दीपकनं पूर्ण गावाचं नाव केलेलं आहे. दीपकला ना म्हणजे खूप चांगले असे सगळ्यांनी दीपकचा सत्कार केला, सगळ्यांनी आशीर्वाद दिला, खूप छान वाटत आहे. तर आता आम्ही ब्राह्मणाच्या घराहून बसवण्णाच्या मंदिरामध्ये गेलो, तिथं दर्शन करून घेतलं, दीपपूजित केला, नारळ ओवाळलं, मग महादेवाच्या मंदिरात गेलो. म्हणजे तिथली व्हिडिओची क्लिप जी आहे ना ते मिस झालेली आहे. नंतर आम्ही मठामध्ये गेलो आणि गुरुचा आशीर्वाद घेतला, त्यांनी पण सत्कार केला.
दीपकसोबत आमचा पण सत्कार केलेला आहे. आणि आता आलेलो होतो आम्ही आईच्या घरी. तर इकडे बघू शकता आई आणि वडील माझे दोघं जणी आमच्यासोबतच होते मिरवणूकमध्ये, पण सोनल आलेली नव्हती. सोनल ही सगळी तयारी करत होती. बघू शकता किती सुंदर सोनलने इकडे तयारी केलेली आहे. फुलाने म्हणजे पूर्ण जी रस्ता आहे येण्याचा पूर्ण फुलानं झाकून टाकलेला होता. फुलावरून दीपक घरी आला आईच्या. आल्यानंतर इथं आरती केलेली आहे सोनलनं आणि हार घालून सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि अगोदर आम्ही आई वडिलांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि थोडा वेळ थांबलो, कारण आता यावेळेत आम्हाला जायचं होतं आणि तिराच्या घरामध्ये भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर तिकडे लवकर जायचं आहे. तर इथं आम्ही थोडा वेळ थांबलो, फोटोशूट वगैरे झाला आणि थोड्या वेळानं आम्ही जायला निघालेलो आहोत. तर इकडं बघू शकता फुलाने दीपकचं स्वागत होत आहे पूर्ण गावात आणि इकडं आजीच्या घरी पण फुलानं स्वागत दीपकचं झालेलं आहे. सगळ्यांना बघा खूपच आनंद झालेला आहे. आणि सर्वात जास्त आनंद म्हणजे तुम्हाला झालेला आहे. जेव्हा मी तुमचे कमेंट वाचते ना माझं हृदय भरून येतं. माझ्या जीवाच्या जीवलग मैत्रिणी तुम्ही, इतकं मला आनंद होतो ना तुमचे कमेंट वाचल्यानंतर. माझ्या सुखात सुखी, माझ्या दुःखादुखी, माझ्या आनंदात आनंदी तुम्ही होता. त्या जीवाच्या जीवलग माझ्या मैत्रिणी तुम्ही आहात ना. खरंच खूप छान वाटतं. इतका आनंद तुम्हाला झालेला आहे. जेव्हा मी तुमचे कमेंट वाचते ना खरंच मला खूप आनंद होतो आणि हृदय भरून येतं. खरंच खूप छान वाटतं. असे सुंदर सुंदर कमेंट करत जा आणि व्हिडिओ आवडत असले तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर इकडं सगळ्यांचा फोटोशूट होत आहे. जाऊन आईच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी जाऊन आलो. आता आम्ही आलेलो आहोत दिराच्या घरी. तर इकडं भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यामुळे सगळे मंडळी आलेले आहेत भजनाचे. आणि आता इथे जेवणामध्ये खिचडी बनवलेली आहे, म्हणजे सगळेजण कार्यक्रमातच होतो, घरी कोणी नव्हतं तयारी वगैरे करण्यासाठी. तर म्हणलं सगळे मिळून झटपट खिचडी बनवायची आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. मग भजनाचा कार्यक्रम इकडं चालू होणार आहे. भजन मंडळी सगळेजण आलेले आहेत. इकडं चहा पण बनवत आहेत ताई, म्हणजे सगळे आपापल्या याच्याकडे लागलेले आहेत. तर झालेलं आहे सगळ्यांचं खाणं पिणं चहा वगैरे. थंडी खूप आहे ना, तर बघू शकता सगळ्यांनी स्वेटर वगैरे घातलेला आहे. आणि इकडं पूजन केलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीचं, म्हणजे आज एकादश आहे आणि गावाकडे प्रत्येक एकादशीला ना भजन ठेवलं जातं, म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये भजन असतं. तर आज दिराच्या घरी भजन आहे, तर भजन करी सगळे भात वगैरे हे सगळं बनणार आहे. तर रात्रभर भजन झालं, 2-3 वेळा चहा झाला. रात्र अशी गेली, थंडी खूप वाजत होती, खूप थंडी आहे खरंच. आता ही 3-4 दिवस झाली थंडी खूप वाढलेली आहे. तर इकडं बनत आहे आता प्रसाद, म्हणजे टायमिंग सांगितलं यावेळेस मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत आणि थोडंसं लवकर सुरुवात केलेली आहे, कारण गावाकडे ना सगळेजण शेताकडे जातात म्हणून स्वयंपाक थोडंसं लवकर करण्यात आलं. तर इकडं गव्हाची खीर बनलेली आहे, ताई बनवत आहे, म्हणजे सगळेजण मिळून बनवत आहेत. चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे कसा असतो ना खूपच टेस्टी बनतो. तर इकडं खीर बनत आहे, वरण बनलेलं आहे, भात पण बनलेला आहे. तर स्वयंपाक बनत आहे, सगळेजण आपल्या ह्याच्यामध्ये येतात आणि आम्हालाही लवकरच आता जायचं आहे परत कमलनगरला, कारण कालपासून आम्ही इकडंच आहोत. आणि घरी तरी असं झालेलं नाही, इतका गोंधळ झालेला आहे की काय कुठं आहे ते पण भेटत नाही, इतका गोंधळ झालेला आहे. सगळेजण जाणार पण आहेत, आज ताई जाणार आहेत, मामा मामी जाणार आहेत, तर त्यांना पण पाठवून द्यायचं आहे. तर इथं प्रसाद झालेला आहे, जेवण खाणं करून आम्ही लगेच जाणार होतो. आणि जेवण काय आज गुरुवार होता म्हणून जेवण काय आम्ही केलेलं नव्हतं, फक्त चहा घेऊन आम्ही घरी आलो आणि सगळेजण आलेले आहेत. आणि ताई भाऊ आता जायला निघत आहेत. योगेशला चल म्हणत आहेत, पण योगेशला 4 दिवस ठेवून घेतलेले, जोपर्यंत दीपक आहे माझ्याकडे तोपर्यंत योगेश म्हणाय, म्हणजे एकमेकांना सोडून जायचं मन नाही आहे मुलांचं. तर जसं दीपक येण्या अगोदर योगेश आलेले होते आणि दीपक गेल्यानंतरच योगेश गेलेले आहेत. तर इकडं ताई आणि भाऊ जायला निघालेले आहेत, कारण त्यांचं कसं आहे ना शेताकडे जायचं असतं त्यांना आणि घरी कोणी नाही आहे आणि शेताकडे म्हशी आहेत, दुधाची म्हैस आहे, त्यामुळे थोडंसं लवकरच जायला निघालेले आहेत. आणि मामा मामी थोड्या वेळा जायला निघतील. तर सगळ्याचं आवरून द्यायचं आहे घरात. तर इतका गोंधळ आहे ना, इतका पसारा पडलेला आहे की ते कधी काढायचा विचार करत आहे, कारण अगोदर सगळ्यांचा पाहुण्यांचा पाहुणचार करणं गरजेचं आहे. सगळे जात आहे, सगळ्यांना पाठवून देत आहे. आता घरचं तर आपलं दिवसभर चालत राहणार आहे आणि मला वाटतं 15 दिवस तरी आपलं हे घरचं काम चालणार आहे, कारण कुठलंही व्यवस्थित नाही, सगळं पसारा असा पडला की काहीच भेटत नाही आहे मला.